नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रुडगे आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण चालू घडामोडीच्या सिरीजमधील सेशन क्रमांक 24 पाहणार आहोत. यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत महत्त्वाचे काही युद्ध सराव. कारण की परीक्षेला एक प्रश्न याच्यावर येण्याची शक्यता असतेच, त्याच्यामुळे महत्त्वाचे युद्ध सराव आपल्याला पाहायचे आहेत. झैर अल बहर नावाचा एक युद्ध सराव लक्षात ठेवा. भारत कतार दरम्यान झैर अल बहर नावाचा युद्ध सराव भारत कतार दरम्यान आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुस्तलिक नावाचा युद्ध सराव भारत उझबेकिस्तान दरम्यान. दुस्तलिक हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. दुस्तलिक नावाचा युद्ध सराव भारत उझबेकिस्तान दरम्यान, हे एक लक्षात ठेवा. एकुवेरिन नावाचा एक युद्ध सराव आहे. एकुवेरिन नावाचा युद्ध सराव भारत मालदीव दरम्यान आहे. एकुवेरिन नावाचा युद्ध सराव भारत मालदीव दरम्यान. महत्त्वाचे हे युद्ध सराव लक्षात ठेवा. त्यानंतर हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया दरम्यान. हरिमाऊ शक्ती नावाचा युद्ध सराव भारत मलेशिया दरम्यान. तर हे महत्त्वाचे युद्ध सराव 4 आता सध्या पाहिलेले ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण या आधीच्या सेशनमध्ये पण पाहिलेलं आहे वरुण नावाचा युद्ध सराव भारत फ्रान्स. वरुण नावाचा. नोमॅडिक एलिफंट एक लक्षात ठेवा. नोमॅडिक एलिफंट हा युद्ध सराव जो आहे तो भारत मंगोलिया दरम्यान आहे. भारत विरुद्ध मंगोलिया. त्याच्यानंतर आपण सूर्यकिरण पाहिलेलं आहे भारत नेपाळ दरम्यान. बरोबर, हे महत्त्वाचे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा युद्ध अभ्यास आपण पाहिलेला आहे भारत अमेरिका दरम्यान. प्रबळ दोस्ती एक लक्षात ठेवा. प्रबळ दोस्ती हा युद्ध सराव भारत कझाकिस्तान. प्रबळ दोस्ती, कधी कधी समोर के पण लावलेलं असतं. प्रबळ दोस्ती के भारत कझाकिस्तान. मित्रशक्ती लक्षात ठेवा भारत श्रीलंका. मित्रशक्ती. कोकण एक लक्षात ठेवा. कोकण भारत ब्रिटन दरम्यान आहे. कोकण. अजय वारियर हे सुद्धा भारत ब्रिटन दरम्यान आहे. कोकण आणि अजय वारियर हे 2 युद्ध सराव लक्षात ठेवा जे भारत ब्रिटन दरम्यान आहेत. कारण की यावर प्रश्न येण्याची शक्यता असतेच. बरोबर, हे एवढे महत्त्वाचे युद्ध सराव लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी IEA. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी हिने एक भारत 2020 नावाचा अहवाल सादर केला आहे. भारत 2020 हा अहवाल सादर केलेला आहे, लक्षात ठेवा. भारत 2020 नावाचा अहवाल. तर त्यामध्ये भारतातलं दरडोई कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन येते 1.2 टन, लक्षात ठेवा. त्यानुसार भारताचं जे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन येते किती आहे? 1.2 टन आहे. हे एक लक्षात ठेवायचं. 1.2 टन भारताचं दरडोई कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन आहे. आणि ते जागतिक उत्सर्जन किती आहे? 4. जागतिक दरडोई उत्सर्जन किती आहे? 4 टन. आणि भारताचं किती आहे? 1.2 टन. याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे, हे एक लक्षात ठेवायचं.
जर जागतिक स्तरावरील एकूण कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनापैकी भारताचा हिस्सा किती आहे? 6.4%. म्हणजे जेवढं कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन होते त्यामध्ये जागतिक स्तरावर विचारलं तर भारताचं आहे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन हे 6.4%. हे एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर भारत सर्वात मोठा तेलाचा ग्राहक आहे, 3ऱ्या क्रमांकाचा जगामध्ये. तेलाचा सर्वात मोठा 3ऱ्या क्रमांकाचा ग्राहक आहे. नंबर 1ला चीन, नंबर 2ला अमेरिका आणि नंबर 3ला भारत. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं. चीन, अमेरिका आणि भारत. तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. त्यानंतर याचीच आपल्याला माहिती पाहिजे आहे IEAची, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीची. 1974ला याची स्थापना झालेली. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीची 1974ला स्थापना झालेली. याचं सचिवालय जे आहे म्हणजेच मुख्यालय पॅरिसला आहे. पॅरिसला याचं मुख्यालय IEAचं. आपण पाहिलं होतं पॅरिस नावाचं शहर कोणत्या नदीकाठी आहे? सीन नदीकाठी शहर आहे, हे आपण पाहिलं होतं. पुन्हा पॅरिस कोणत्या संघटनेचं मुख्यालय आपण पाहिलं होतं? युनेस्को नावाची संघटना, बरोबर. युनेस्को 1945ला आपण स्थापना पाहिली होती आणि त्याचंही मुख्यालय पॅरिसला. याचे सदस्य किती आहेत? तर IEAचे 30 सदस्य आहेत. हे एक लक्षात ठेवायचं. भारत याचा सदस्य आहे का? तर सदस्य नाही, तर भारत सहसदस्य या संघटनेचा. भारत हा सहसदस्य आहे या संघटनेचा. आणि सदस्य किती आहे त्याचे? 30. भारत काय तर सहसदस्य आहे. याचं प्रकाशन एक आपल्याला लक्षात ठेवायचे, वर्ल्ड एनर्जी आउटलुक रिपोर्ट. वर्ल्ड एनर्जी आउटलुक रिपोर्ट नावाचं प्रकाशन आहे. कधी कधी विचारतात म्हणजे हे प्रकाशन कोणत्या संस्थेचे, संघटनेचे? वर्ल्ड एनर्जी आउटलुक रिपोर्ट. हे याचं प्रकाशन आहे, लक्षात ठेवा, IEAचं. आपण महत्त्वाच्या संस्था दर प्रत्येक सेशनमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण सर्वांनी हे नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे लोकशाही निर्देशांक 2019. महत्त्वाचा निर्देशांक आहे, परीक्षेच्या दृष्टीनं विचारला जाऊ शकतो. लोकशाही निर्देशांक. तर भारत आहे याच्यामध्ये 51 नंबरला. 167 देशाच्या यादीत. लक्षात ठेवा, 51 नंबरला आहे भारत 167 देशाच्या यादीत. 2018मध्ये तो भारत होता 41 नंबरला. लक्षात ठेवायचे, 2018मध्ये किती होता? 41 नंबरला. आणि आता 2019नुसार तो आहे 51 नंबरला. किती? 167 देशाच्या यादीत. तर द इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट ह्या संस्थेने हे प्रकाशित केलेलं आहे अहवाल. लक्षात ठेवायचं. लोकशाही निर्देशांक कोणी प्रकाशित केला आहे? द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट. द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटनं हे प्रकाशित केलं आहे. ब्रिटनची संस्था आहे ती. तर याच्यामध्ये टॉप, आता अव्वल लोकशाही म्हणजे टॉपची लोकशाही असलेले देश कोणते? पहिला आहे नॉर्वे. लक्षात ठेवा, पहिला देश कोणता आहे याच्यामध्ये? नॉर्वे. नंबर 1ला देश आहे लोकशाही निर्देशांकानुसार नॉर्वे. नंबर 2ला आइसलँड आणि नंबर 3ला स्वीडन. आणि एकदम 167 नंबरला कोणता देश आहे? म्हणजे 167ला उत्तर कोरिया. उत्तर कोरिया नावाचा देश आहे याच्यामध्ये. लक्षात ठेवा 167 नंबरला आहे, कारण की 167 पैकी भारत किती आहे? 51. 2018मध्ये किती होता? तर 41. पहिला देश कोणता? नॉर्वे. नंबर 2ला आइसलँड आणि नंबर 3ला स्वीडन. एकदम तळातला देश कोणता? उत्तर कोरिया. तर हे महत्त्वाचा निर्देशांक इथं लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे महत्त्वाचे IMFचे नवे प्रमुख. IMF म्हणजे काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी.
इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याच्या नव्या प्रमुख म्हणून निवडल्या गेल्यात क्रिस्टलिना जॉर्जिवा. क्रिस्टलिना जॉर्जिवा यांची नियुक्ती झालेली आहे नव्या प्रमुख म्हणून. क्रिस्टलिना जॉर्जिवा यांची नियुक्ती झालेली आहे, हे इथं लक्षात ठेवा. क्रिस्टलिना जॉर्जिवा यांची नियुक्ती IMFच्या नव्या प्रमुख म्हणून. तर लक्षात ठेवायचं आहे, त्यांचं वय आहे 66व्या वर्षी नियुक्ती झालेली आहे. त्यांना कार्यकाळ किती लाभणार आहे तर 5 वर्षाचा कार्यकाळ लाभणार आहे त्यांना. हे एक महत्त्वाचं लक्षात आहे. कार्यकाळ किती लागणार आहे? 5 वर्षाचा कार्यकाळ लागणार आहे. याआधी कोण होत्या म्हणजे याआधीच्या पहिल्या महिला प्रमुख ठरल्या होत्या क्रिस्टीन लगार्ड. याआधीच्या महिला प्रमुख कोण ठरल्या होत्या? क्रिस्टीन लगार्ड. हे एक लक्षात ठेवायचे. क्रिस्टीन लगार्ड ह्या पहिल्या महिला प्रमुख ठरल्या होत्या IMFच्या. आपण क्रिस्टीन लगार्ड पाहिलेलं आहे. युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. क्रिस्टीन लगार्ड यांची नियुक्ती कुठे झाली? युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी. आणि IMFच्या नव्या प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली? क्रिस्टलिना जॉर्जिवा. हे दोन नावं सारखे वाटल्यासारखे वाटते, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आता क्रिस्टलिना जॉर्जिवा या IMFच्या ज्या नव्या प्रमुख ठरलेल्या आहेत, कोणत्या देशाच्या आहेत त्या? बल्गेरिया. लक्षात ठेवायचं. कोणत्या देशाच्या आहेत? बल्गेरियाच्या आहेत त्या. कधी कधी देश विचारला जाऊ शकतो. बल्गेरिया या देशाच्या त्या आहेत. बल्गेरिया हे लक्षात ठेवा. क्रिस्टलिना जॉर्जिवा कोणाच्या जागी आल्या त्या? तर याआधी पहिल्या महिला प्रमुख कोण होत्या? क्रिस्टीन लगार्ड. आणि क्रिस्टीन लगार्ड कोणत्या याच्यापदी नियुक्ती झाली? युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. युरोपियन मध्यवर्ती बँकेची स्थापना आपण पाहिली होती 1998ला. युरोपियन मध्यवर्ती बँकेची स्थापना पण आपण त्यावेळेस रिवाईज केलेली 1998ला. तर हे महत्त्वाचं इथं लक्षात ठेवा. तर आता IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याची स्थापना झालेली आहे. लक्षात ठेवायचं 27 डिसेंबर 1945ला. IMFची स्थापना कधी झालेली आहे? 27 डिसेंबर 1945ला त्याची स्थापना झालेली आहे. IMFचं मुख्यालय कुठे? वॉशिंग्टन DC या ठिकाणी IMFचं मुख्यालय. IMFचे सदस्य देश किती आहेत? 189 IMFचे सदस्य देश आहेत. हे एक लक्षात ठेवायचं. IMFचं वित्तीय वर्ष एक लक्षात ठेवायचं 1 मे. IMFचं वित्तीय वर्ष काय आहे तर 1 मे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. तर याचं वित्तीय वर्ष किती आहे? 1 मे हे त्याचं वित्तीय वर्ष आहे. IMFची प्रकाशनं पण लक्षात ठेवायची आहेत आपल्याला. महत्त्वाच्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात. म्हणजे कोण प्रकाशित करतो हा रिपोर्ट? वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आणि ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट दुसरं प्रकाशन आहे. हे झालं पहिलं. दुसरं आहे ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट. यालाच जागतिक वित्तीय स्थैर्य अहवाल असं म्हणलं जातं आहे. जागतिक वित्तीय स्थैर्य अहवाल. तर हे महत्त्वाचे 2 प्रकाशनं पण याचे महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा. तर हे IMFची इतकी माहिती आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. आता आपल्याला शेवटचा पाहायचा आहे महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा. आता ह्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा 2019 ह्या रशियामध्ये पार पडल्या. रशिया. तर रशियामध्ये कुठं? उलान उडे या ठिकाणी त्या पार पडल्या. उलान उडे या ठिकाणी पार पडल्या रशियामध्ये. तर आता रशियाचा इथं उल्लेख आला आहे. आपण रशियाची माहिती पाहिली आहे. जगातला पहिला तरंगता अणुऊर्जा प्रकल्प रशियानं उभारला आहे. त्याच्यानंतर भारत रशिया दरम्यानचा युद्ध सराव इंद्र नावाचा भारत रशिया हा युद्ध सराव आहे, इंद्र. त्याच्यानंतर जगातलं पहिलं रेल्वे विद्यापीठ हे रशियामध्येच सुरू झालेलं आहे, बरोबर. रशिया नंबर 2ला चायना आणि नंबर 3 रेल्वे विद्यापीठ हे भारतामध्ये. हे एक आपण पाहिलेलं आहे रशियाचा. रशिया क्षेत्रफळानं जगामध्ये सर्वात मोठा देश रशिया. क्षेत्रफळानं देश पण लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता असते क्षेत्रफळानुसार देश. नंबर 1ला कोणता आहे? रशिया. नंबर 2ला कॅनडा. नंबर 3ला
चायना, नंबर 4ला अमेरिका, नंबर 5ला ब्राझील, नंबर 6 ऑस्ट्रेलिया आणि क्षेत्रफळानुसार नंबर 7ला आहे भारत. या गोष्टी पण परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. लोकसंख्येनुसार देश, त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार देश आपण लक्षात ठेवले पाहिजे. तर आता ही महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा लक्षात ठेवायची आहे. आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की मेरी कोमला 51 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळालेले आहे. मेरी कोम 51 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळालेलं आहे. या स्पर्धेमध्ये लक्षात ठेवायचं आहे. मेरी कोम 51 किलो वजनी गटात कांस्य पदक. त्याच्यानंतर नंबर 2ला मंजू राणी एक लक्षात ठेवायचं आहे. मंजू राणी यांना 48 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळालेलं आहे. रौप्य पदक लक्षात ठेवायचं. 48 किलो वजनी गटात रौप्य पदक. त्याच्यानंतर जमुना बोरो यांना 54 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळाले. 54 किलो वजनी गटात कांस्य पदक. त्याच्यानंतर लवलीना बोर्गोहेन यांना 69 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळाले. 69 किलो वजनी गटात कांस्य पदक हे मिळालेलं आहे. तर असे हे आजचे महत्त्वाचे टॉपिक आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चालेल मित्रांनो, थँक्यू.